हॅलो, मी सो कूल सोनाली. वाईब्स मीडियाच्या पॉवर प्लेयर्स मध्ये आज आपण एका वेगळ्याच प्रोफेशनला भेटणार आहोत. तो प्रोफेशनल आहे एक शेफ, संदीप सोनार. मला फार कुतूहल आहे संदीपशी गप्पा मारण्याबद्दल. SR केटरर्स आणि इव्हेंट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड ही संदीप सोनार यांची कंपनी आहे. नाशिकमध्ये अप्रतिम जेवण आणि इव्हेंटसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टींची ते पूर्तता करतात. पुण्या मुंबईमध्ये अनेक मल्टीस्टार हॉटेल्समध्ये शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी नाशिकमध्ये आपला व्यवसाय सुरू करण्याचं ठरवलं. आज 10,000 पेक्षा जास्त माणसांना सर्व्हिस देणारं अप्रतिम किचन आणि इव्हेंट मॅनेजमेंट टीम त्यांच्याकडे आहे. चला भेटूया संदीप सोनार यांना. संदीप, वेलकम. तुझं शेफ होण्याचं मूळ कारण काय? तुला कशी काय प्रेरणा मिळाली? की म्हणजे मला याचे 2-3 प्रकारांनी थोडे उत्तर द्यायला आवडेल. प्लीज, आम्हाला अगदी जाणून घ्यायचंय. मी ह्या फील्डकडे वळण्याचं कारण असं आहे की मी ऍक्च्युली याच्याकडे वळालो. घरी आमच्याकडे पाहुणे आले होते एक दिवस आणि घरी कोणीच नव्हतं. म्हणजे माझ्या आजींची बहीण आली होती, माझी आजी. आणि आय वॉज हार्डली सिक्स्थ मध्ये असेल मी तेव्हा. तर त्यावेळेस कोणीच नाहीये बुवा आणि आजी आले. तर मला असं फिलिंग होत होतं की काहीतरी करायला पाहिजे. एवढं तर समजत होतं की काहीतरी करायला पाहिजे, काहीतरी द्यायला पाहिजे. तर चहा कॉफी नाही. तर ते म्हटले की आजी बोलले की भूक लागलीये. तर मग मी एकदा एका कार्यक्रमात कोणाला तरी भजी बनवताना बघितलं होतं आणि मग मी तो भजी बनवण्याचा प्रयोग केला तिथे, की कांदा भजी. आणि त्यांना ती अफलातून इतकी आवडली त्यांना आणि त्या अप्रिसिएशन मधनं मला मोटिवेशन मिळालं की नाही यार, आय कॅन डू दिस. प्रयोग केला तिथे की कांदा भजी. आणि त्यांना ती अफलातून इतकी आवडली त्यांना आणि त्या अप्रिसिएशन मधनं मला मोटिवेशन मिळालं की नाही यार, आय कॅन डू दिस. काय मस्त. पण तेव्हा तू प्रयोग म्हणून एखाद दुसऱ्या माणसासाठी काहीतरी करून पाहिलं असशील आणि आज हजारो माणसांसाठी तुझी टीम स्वयंपाक करत असते. तर तेव्हा टेस्ट आणि हायजीन, स्वच्छता या गोष्टींची काळजी तू कशी घेतोस? म्हणजे तुझ्या टीमला तू कसं ग्रूम करतोस? राईट. ऍज फार एज टेस्ट इज कन्सर्न, आपण म्हणतो ना की अर्धी टेस्ट तिथे कव्हर होते जिथे आपण चांगल्या क्वालिटीचं रॉ मटेरियल प्रोक्युअर करतो. वेल सेड. आम्ही जे वेंडर्स आमचे जे फायनल करतो परचेसिंग करताना, आमची परचेसिंग टीम आहे त्या वेंडर्सचं ऑथेंटिसिटी चेक करते, मटेरियलची ऑथेंटिसिटी चेक करते. आजकाल ब्रँडेड ऑइल्स आपण जे आहे, व्हेजिटेबल्स आहेत, डेअरी प्रॉडक्ट्स आहेत, हे सगळ्या गोष्टी आपण बघत असतो. जसं एक ISO सर्टिफाईड कंपनी एक ज्या स्टँडर्ड्स फॉलो करत असतात, तशा पद्धतीने आम्ही सुद्धा आमचे स्टँडर्ड्स काही सेट करून ठेवलेले आहेत की आपल्याला साधारणपणे हे स्टँडर्ड मॅच करायचे. स्टँडर्डाइज रेसिपीज आम्ही फॉलो करत असतो, ज्याच्यानी बऱ्यापैकी टेस्ट आपल्याला ऑथेंटिक आणता येते. मला तुझं अजून एका गोष्टीसाठी कौतुक वाटतं, ते म्हणजे तंत्रज्ञानासाठी किंवा औषधांसाठी लोक पेटंट घेतात, पण सिग्नेचर फूड डिश साठी पेटंट घ्यावं असं तुझ्या कसं मनात आलं? आणि तू कोणत्या कोणत्या डिशेससाठी पेटंट्स घेतलेली आहे? काही आपण जर काही इनोव्हेशन करत असू तर कुठेतरी आपल्याला त्याचं क्रेडिट तरी मिळालं पाहिजे. कॉपी करू शकतात लोक, पण ऍटलिस्ट समबडी हॅज टू गिव्ह क्रेडिट. तर म्हणून मग आता अशा काही रेसिपीज आम्ही बनवतो की चला ह्या काहीतरी आपल्या नावाने त्या सर्व केल्या गेल्या पाहिजेत. तर आता काही फ्युजन डेझर्ट्स आहेत, जसं नरम गरम आहे, शाही रताळं आहे. शाही रताळं, क्या बात आहे. उपवासाची गोष्ट आहे रताळं म्हणजे डिश आहे ती. उपवासामध्ये पण भरपूर मेन्यूज आहेत. बरं. लिची फॅन्टसी आमची एक डिश आहे. आज इतक्या मोठ्या प्रमाणावर इव्हेंट्स, लग्न नाशिकमध्ये स्वीकारतोस, म्हणजे ऍज अन इव्हेंट तू स्वीकारतोस, तेव्हा तू काय एक्स्ट्रा काळजी घेतोस? पर्टिक्युलरली जी आपण काळजी घेत असतो ना, तर जसं कॉर्पोरेट इव्हेंट्स आहेत आणि वेडिंग आहेत, हे मेजर सेक्शन्स आहे आपल्या एरियातले. कॉर्पोरेट इव्हेंट जेव्हा होत असतो तेव्हा त्याला काहीतरी पर्पज असतो, काहीतरी उद्दिष्ट असतं. जसं की काही टायअप्स होणार असतात, मर्जर होणार असतात, किंवा मॅनेजरियल स्टाफ असतो किंवा वर्कर कॅटेगरी, त्यांना काहीतरी मोटिवेट करण्याच्या उद्देशाने एक जेवण दिलेलं असतं म्हणा, किंवा नेटवर्किंग असतं. तसं प्रत्येक कॉर्पोरेटचं काही ना काही तो एक उद्दिष्ट असतं आणि त्याचं केंद्रस्थानी जेवण असतं. म्हणजे पर्पज जरी तो वेगळा असला तरी ते सगळं अवलंबून असतं जेवणावर. तर कुठलाही कार्यक्रम असला तरी शेवटी ते जेवण कसं देत आहे त्याच्यावर त्यांचं उद्दिष्ट पार पडणार असतं. त्यामुळे त्याच्यात जबाबदारी खूप हाय लेवलची असते. मग त्या केसमध्ये त्यांचा तो सेटअप असो, सगळ्यांना ते जेवण गरम देणं असो, त्या पद्धतीने स्टाफ असो, किंवा काही डेलिगेट्स असतील, ब्युरोक्रॅट्स असतील कॉर्पोरेट्सला, त्यांना ते प्रोटोकॉलनुसार सर्व्हिस देणार असो, त्याच्यात खूप बारीक मायक्रो प्लॅनिंग केलं जातं आणि त्या पद्धतीने त्यांना सर्व्ह केलं जातं.
तुझी सगळी स्वप्न पूर्ण होऊ देत आणि तुझ्या हातून खूप माणसांचं पोट भरू दे. थँक्यू सो थँक्यू सो मच. वाईब्स मीडियाच्या